क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य। अकोला नवीन वर्षाच्या आधी अकोल्यात एक खडबड। सिव्हिल लाईन परिसरातील वादात एका तरुणाचा मृत्यू झालाय। नवीन वर्षाच्या आगमनाच्या अगदी आधीच अकोला शहरात एक हृदयद्रावक घटना घडली। सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशन हद्दीतील कृषीनगर लेबर कॉलनी कॉम्प्लेक्स मध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला दोन पुरुषांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर खुनापर्यंत झाले। या घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय, ज्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले। प्राथमिक माहितीनुसार मृताचे नाव संतोष घावडे आहे, तर खून प्रकरणातील आरोपी राम गिरीराम असे आहे। दोघांमध्ये कशावरून तरी वाद झाला, जो लवकरच गंभीर हाणामारीत रूपांतरित झाला आणि घटनेदरम्यान संतोष घावडेकर प्राणघातक हल्ला करून त्याची हत्या करण्यात आल्याचे वृत्त आहे। घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन्स पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा तयार केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला। पोलिसांनी जवळच्या रहिवाशांची चौकशी सुरू केली आणि घटनेचे कारण शोधत आहेत। आरोपींचा शोध देखील तीव्र करण्यात आलाय। नवीन वर्षाच्या अगदी आधी झालेल्या या हिंसक घटनेमुळे परिसरात शोक आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिक रहिवाशांच्या मते लेबर कॉलनी संकुलात अचानक आरडाओरडा ऐकून लोक घटनास्थळी जमले आणि तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली। पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सविस्तर तपास सुरू आहे आणि प्राथमिक तपासाच्या आधारे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे। नवीन वर्षाच्या उत्सवापूर्वीच या घटनेमुळे शहरात गंभीर आणि चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।